यांचा मी मनापासून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो। त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मनापासून मी स्वागत करतो। त्याचबरोबर कोळी बांधव भगिनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झाल्यात। वरळी कोळीवाडा त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो आणि सगळ्यांना सांगतो कोळीवाडाचा विकास लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही आणि शुभेच्छा आपल्याला देतो। बाकी बीड जिल्हा लातूरचे महापौर त्याचबरोबर पुणे बारामती श्रीरामपूर देवळाली उल्हासनगर सांगली तासगाव कोल्हापूर चंदगड वरळी प्रल्हाद वर्णीकर त्याचे सर्व महाराष्ट्र ब्राह्मण सभा प्रदेशाध्यक्ष मयुरेश वारगडे आणि प्रकाश वाघ सागर कुलकर्णी सगळे लोक या ठिकाणी सामील झाले। मुंबईमध्ये दत्ताजी देसाई राष्ट्रीय अध्यक्ष मराठा स्वयंसेवक संघ त्याचबरोबर मोराडे श्रमिक सेना सोलापूर जिल्हा किसान काँग्रेस संग्राम चव्हाण त्यांचे सर्व सहकारी शबरी माता संघटना महाराष्ट्र राज्य लतिका गोपाळे प्रशांत मुसमाळे येवल्यातले एनसीपीचे नानासाहेब बोराडे सर्व विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो। दररोज प्रवेश सुधाकरराव चालू आहे। काल देखील जवळपास ठाण्यामध्ये 34 विविध संघटना विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सामील झाले आणि आता इथून दादरला जायचं आहे। बीएसटीचे अध्यक्ष सुहास सामंत आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील होत आहेत आणि म्हणून तुम्ही मगाशी म्हणालात की या ठिकाणी शिवसेना बाळासाहेबांचे दिलीप साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललो आहे आणि जे 2.5 वर्षामध्ये आपण मुख्यमंत्री म्हणून काम केलं ते देखील आपल्या या महाराष्ट्रासमोर आहे आणि म्हणूनच विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच लाखो लोक या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतोच। विविध समाज विविध संघटना विविध पक्षाचे लोक आज सुधाकरराव भालेराव माझ्यासोबत 10 वर्ष आमदार होते आणि त्यांनी मागासवर्गीय समाजासाठी केलेले जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच आज त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला शिवसेना तडा जाऊ देणार नाही आणि आपल्याला माहित आहे एकनाथ शिंदे एकदा शब्द दिला की शब्दाला जागतो आणि म्हणूनच लोक तळागाळातला गोरगरीब सर्वसामान्य मागासवर्गीय आपला बांधव लाडक्या बहिणी यांचा उत्कर्ष झाला पाहिजे विकास झाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे सुखाचे समृद्धीचे दिवस आले पाहिजे हा विश्वास तुम्ही घेऊन आलेला आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केले आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे। हा आपला शिवसेना पक्ष जो आहे हा कुणाला मालक आणि नोकरांचा नाहीये हा कार्यकर्त्यांचा आहे आणि जो काम चांगलं करेल त्या कार्यकर्त्याचा सन्मान वाढवणारा हा आपला शिवसेना पक्ष आहे आणि म्हणूनच आपली सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आहे। जिथं आपत्ती जिथं संकट तिथं शिवसेना धावून जाते आणि म्हणून सुधाकरराव जे आपल्या सोबत आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। एक चांगला कार्यकर्ता आज शिवसेनेसोबत आलाय शिवसेनेला मिळालाय। शिवसेना तळागाळामध्ये मागासवर्गीयांमध्ये अधिक शिवसेना मजबूत करण्याचं काम सुधाकरजी करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी एवढंच सांगतो सुधाकरजी तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे गंभीरपणे उभा राहील अशी खात्री आपल्याला देतो। पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद
जय महाराष्ट्र, जय भवानी। लातूरचे डॉक्टर चंदावार, हो समोर सरकार टंगेटोल, संतोष बळीराम घाट, उबाटा, कॅमेरा, बळीराम भिकुगा, श्रीनिवास, तसेच माजी नगरसेवक, माजी प्रभाग समिती अध्यक्ष यांचे सुपुत्र श्रीनिवास क्षीरसागर साहेब, हे मुंबईतून उबाटामधून शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. त्यांच्या समवेत अनेक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश केला जातोय. संतोष बळीराम घाट, संतोष बळीराम घाट, प्रकाश पडवळ, काही गटप्रमुख, उपशाखा प्रमुख यांच्या समवेत उबाटामधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. प्रकाश पडवळ, मनीष विश्वकर्मा, सचिन पाडवे, अमित शर्मा, एकनाथ निंबाळकर, संदीप शेटकर, रविकांत दळवी, सुभाष पाटील, निशांत जाधव, अशोक जाधव, विठ्ठल सत्ताळ, हेमंत शिगवळ, अजिंक्य हळली, प्रणय चव्हाण, महादेव बामणे, प्रशांत परब. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटातून महाराष्ट्र प्रदेश सचिव नानासाहेब बोराडे, प्रवीण शिंदे, तालुकाध्यक्ष निफाड, प्रीती धर्मराज जाधव, वाहतूक सेल एनसीपी शरद पवार, शोभा उन्हाणे, उषा पटेल या सगळ्यांचा सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला जातो. सांताक्रूज मधून संतोष बळीराम घाट, त्यांचे वडील शिवसेनेचे नगरसेवक होते. उबाटामधून त्यांचे सुपुत्र संतोष बळीराम घाट, बळीराम भिकू घाट यांचे सुपुत्र, माजी नगरसेवक मुंबईचे यांचे सुपुत्र व अनेक गटप्रमुख तसेच उपशाखा प्रमुखांनी या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे एनसीपी शरद पवार गटाचे संतोष बळीराम घाट यांचे वडील हे उबाटामध्ये नगरसेवकमध्ये त्यांचा या ठिकाणी प्रवेश घेतला जातो. संतोष बळीराम घाट, उबाटाचे माजी नगरसेवक बळीराम कैलासवासी बळीराम घाट यांचे सुपुत्र या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते सांताक्रूज कालिना विभागातून ही सगळी मंडळी शिवसेनेत आलेली आहे. एक शेवटचा प्रवेश आहे एनसीपी शरद पवार गटाचे नानासाहेब बोराडे यांचा प्रवेश या ठिकाणी शिवसेनेत होतोय. त्यांच्या समवेत प्रवीण शिंदे, तालुकाध्यक्ष निफाड, प्रीती जाधव, वाहतूक सेल एनसीपी शरद पवार, शोभा हनुने, उपाध्यक्ष तालुका सोलापूर उषा पटेल या सगळ्यांचा या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेनेत प्रवेश केला जातो. हो दादा समोरून सरकार आजचे हे पक्षप्रवेश आहेत आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर. आज समजावर प्रवेशाच्या वतीने सहर्ष स्वागत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पुढचा जो प्रवेश आहे विभागाचे सुहास सावंत अध्यक्ष. मोबाईल अरे मेरा मक्खी खा कुठेतरी आता खोटा ठरताना दिसतोय का बिहारमध्ये वापस आया नंतर
आत्मनिर्भर आमचा देश बनतोय, आत्मसन्मान त्यामुळे या ठिकाणी हे गेल्या 2014-15 या देशामध्ये सगळे त्यामुळे जनतेने ठरवलेलं आहे की एनडीए सरकार येणार आणि या ठिकाणी हे हरण्याचं जे ग्राउंड तयार करतात वोट चोरी करून त्यांनी पराभव मान्य केलेला आहे आणि या पराभवाचं कारण ते शोधतात, त्यांनी ग्राउंड तयार करतात. त्यांची हार जी आहे ती 100% झालेली आहे. जेव्हा ते जिंकतात तेव्हा सांगतात सगळं बरोबर आहे, इलेक्शन कमिशनचा निर्णय बरोबर, वोटिंग मशीन बरोबर. हरल्यावर सांगतात हे चुकीचं आहे, हे याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला, वोटिंग मशीन खराब आहे, ईव्हीएम खराब आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोग खराब आहे आणि म्हणून मी एवढं सांगतो वोट चोरीचा शोध कर्नाटकमध्ये घेतला.